तर अनिल देशमुखांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला गुंड लागतो अशी टीका संजय राऊत यांनी केली। बाहेर तुरुंगातून या प्रवक्त्यांना खाली बाहेर आणलं गेलं त्यासाठी ना। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। स्वतःकडे उत्तर द्यायची हिंमत नाही, जे पुरावे समोर आलेले आहे, जे आम्ही सांगतोय त्यांची गळफटली आहे, फाटली आहे हातभर। त्याच्यामुळे त्यांचे जे प्रवक्ते आतमध्ये आहेत विविध तुरुंगात, त्यांना आता परत बाहेर काढलं जाईल आणि अशा प्रवक्त्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतल्या नेत्यांवरती हल्ले केले जातील। हे मी वारंवार याआधी सांगितलेलं आहे की गुंड टोळ्यांचा वापर, जे तुरुंगात आहेत खतरनाक गुंड, त्यांचा वापर होतो आहे। मी सांगितलंय आतमध्ये फोन जात आहेत, त्यांच्याशी फोनवर बोललं जात आहे आणि प्रत्येक तुरुंगाचे जे जेलर आहेत त्यांच्या कार्यालयातल्या फोनवरही बोललं जात आहे गुंडांना आणून तिथे। आता आज जयंत पाटलांचं नाव त्यांनी घेतलं। माझ्याकडे असे तुरुंगातले 10 लोक उभे करू शकतो जे फडणवीसांचं नाव घेतील, जे बावनकुळ्यांचं नाव घेतील, अमित शहाचं नाव घेतील। अमित शहा पण तुरुंगात जाऊनच आले आहेत ना काही दिवसांनी। एकाला तर वॉशिंग मशीनमध्ये टाकलेलं तर या खटल्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्याला, आता ह्यालाही वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ कर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।